श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कसं आहे ना, प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला सुख समृद्धी हवी असेल तर तुम्ही जे काय काम करत असाल किंवा म्हणजे त्या कामामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल त्यासाठी आपल्याला आपलं शुक्र ग्रह जे असतो तो मजबूत असायला हवा, म्हणजे पॉझिटिव्ह असायला हवा. कसं आहे ना, बऱ्याच वेळेस आपण कष्ट करतो, त्या कष्टाचं फळ मिळण्यासाठी किंवा नशिबाची साथ असावीच लागते. त्याचबरोबर आपला जो शुक्र ग्रह आहे तो सुद्धा मजबूत असायला पाहिजे. शुक्र ग्रह कमी असेल तर कष्टाचं फळ जे आहे ते मिळत नाही किंवा आपल्याला यश प्राप्तीसुद्धा होत नाही. त्याचबरोबर आपला संसार जे काही ते सुखाचा होत नाही. नवरा बायकोचे वादविवाद किंवा बऱ्याचशा गोष्टीचा आपल्या जीवनावरती प्रभाव पडत असतो, ते म्हणजेच आपला शुक्रग्रह. जर आपला शुक्रग्रह मजबूत नसेल तर बऱ्याचशाच गोष्टीला आपल्याला सामना करावा लागतो. त्याचबरोबर तुम्हाला जर तुमचा शुक्रग्रह वाढवायचा असेल, मजबूत करायचा असेल, पॉझिटिव्ह करायचा असेल तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे जर का तुम्ही तो उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. तुमच्या सुखी जीवनामध्ये, संसारामध्ये नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सुखकर असा क्षण घेऊन येणार आहे. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी, त्याचबरोबर तुमचं इम्प्रेशन दुसऱ्यावर पडण्यासाठी, तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव सुंदरता वाढण्यासाठी तुमचा शुक्रग्रह मजबूत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग आपल्याला शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे उपाय तुम्हाला काय करायचा आहे, कोणताही मंत्र म्हणायचा नाही किंवा तुम्हाला कोणताही विधी करायचं नाही, व्रत करायचं नाही, वैकल्य करायचं नाही, काहीही करायचं नाही. अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे. फक्त तुम्हाला एक तुमच्या हातावर, डाव्या हातावर एक नंबर लिहायचा आहे. मग ती सर्वात अगोदर पहिली सेवा तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे पहिला उपाय काय करायचा आहे तर अत्तर घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्याही देवाला जे आपलं वापरतो ना आपण अत्तर, मग ते मोगऱ्याचं अत्तर असू द्या किंवा गुलाबाचं अत्तर किंवा हिना अत्तर, कोणतंही अत्तर तुम्हाला घ्यायचं आहे, जे तुमच्याकडे अत्तर असेल ते. आणि ते तुम्हाला आपला अंगठा आहे ना, डाव्या हाताचा अंगठा, त्याचा आपला सरळ हात ठेवायचा आहे, उजवा म्हणजे डावा हात, आणि त्याचा त्या अंगठ्याच्या खालचा जो भाग असतो तिथे आपला शुक्रग्रह असतो. तर तो मजबूत होण्यासाठी आपल्याला त्या भागावरती, तेवढ्याच भागावरती अंगठ्याच्या खाली सरळ हात ठेवून, पालथा हात अजिबात ठेवायचा नाही, सरळ हात ठेवून अंगठ्याच्या खालचा जो भाग आहे तिथं तुम्हाला थोडंसं ते अत्तर लावायचं आहे. आणि अत्तर लावताना तुम्हाला उजव्या हाताने लावायचं आहे. उजव्या हाताच्या कोणत्याही बोटाने तुम्हाला ते अत्तर तिथे लावायचं आहे आणि ते म्हणजे अत्तर जे आहे ते थोड्या वेळासाठी पसरवायचं आहे. पसरताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम शू शुक्राय नमः असं म्हणत तुम्हाला ते अत्तर तेवढ्याच भागामध्ये, जास्त हातावर पसरायचं नाही, तेवढ्याच अंगठ्याचा जो भाग आहे ना, अंगठ्याच्या खालचा, तिथे तुम्हाला ते पसरायचं आहे आणि तो मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर थोड्या वेळाने तो ज्यावेळेस म्हणजे अत्तर आहे ते म्हणजे सगळं सुकल्यासारखं वाटेल तुम्हाला, तर त्यानंतर तुम्हाला निळ्या पेनाने तिथे एक नंबर लिहायचा आहे. तो म्हणजे 6 नंबर, 6 नंबर निळ्या पेननं तुम्हाला लिहायचा आहे. ब्ल्यू पेननं तुम्हाला तिथे नंबर लिहायचा आहे. आणि हे काय 1 आणि 2 दिवस तुम्हाला सेवा किंवा उपाय करायचा नाही की जेणेकरून तुम्ही 7-8 दिवस केला आणि लगेच तुम्हाला फरक पडेल. असं काही आपण ऋषीमुनी नाही आहेत की आपण लगेच केला आणि आपल्याला फरक जाणवेल. कधी कधी आपलं नशीब बदलण्यासाठी किंवा आपल्या जीवनातल्या अडचणी दूर होण्यासाठी किंवा आपल्याला एक कठीण मार्ग आला, एक कठीण स्टेजपासून दुसऱ्या स्टेजपर्यंत जाण्यासाठी, मार्ग सोपा होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर का हा उपाय तुम्ही सातत्यानं 3 महिने असो 4 महिने जर केला तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. आणि हा उपाय करताना तुम्हाला कोणताही नियम पाळायचा नाही. सकाळ, संध्याकाळ, दुपार कधीही तुम्ही हा उपाय करू शकतात. कारण असं बऱ्याच वेळेस होते की काही सेवा आपण 8-10 दिवसासाठी उपाय करत असतो आणि लगेच म्हणतो की नाही मला फरक काहीच पडला नाही किंवा हे सगळं वेगळंच आहे, काहीतरी सांगतायत. अजिबात तसं अनुभव घेतलेला असतो म्हणूनच सांगत असतात की बाबा आमच्या जीवनामध्ये काही अडचणी होत्या त्यावेळेस आम्ही हा उपाय केला. जर तुमच्या जीवनामध्ये अशा काही अडचणी होत असतील किंवा तुम्हाला जर काही सुख समृद्धी हवी असेल तर तुम्ही सुद्धा हा नक्की उपाय करा. नक्कीच तुमचं सुद्धा जीवन बदलून जाईल. ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होणार आहेत. फक्त मनामध्ये पॉझिटिव्ह राहा, नक्कीच तुमच्या सर्व अडचणी दूर होत असतात. आणि जी काही सेवा उपाय करतो त्याच्यावर विश्वास असणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला हा नंबर लिहायचा आहे. रिझल्ट तुम्हाला नक्की भेटणार आहे. फक्त सातत्य ठेवा. आपल्याला 6 अंक हा जो आहे हा हातावर लिहायचा आहे. कारण हा अंक का लिहायचा आहे तर शुक्र ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी, पॉझिटिव्ह होण्यासाठी आपल्याला 6 नंबर हा अतिशय महत्त्वाचा आहे.
त्याचबरोबर तुमच्याजवळ एखादं म्हणजे देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की गजरासुद्धा अर्पण करा, पानाचा विडासुद्धा अर्पण करू शकतात, जेणेकरून आपल्यावरती आपल्या देवी कुलदेवीचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होईल, कृपा होईल. त्याचबरोबर दर शुक्रवारी आपल्या घरामध्ये आपल्याकडं आपल्या कुलदेवीचा फोटो टाक किंवा श्रीयंत्र असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा कुंकुमार्जन करत जा. नक्कीच याने सुद्धा खूप प्रभावीशाली ह्या सेवा आहेत आणि लक्ष्मी मातेचा आपल्यावरती नक्कीच कृपा राहते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्ध ऐश्वर्यसुद्धा राहते. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर कमेंट करून नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.